नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे मंथली करंट अफेअर्स सिरीजमध्ये जानेवारी 2026 मध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडी घडलेल्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर्स सिरीजला कंप्लीट 4 वर्ष पूर्ण झाली. 2026 मध्ये आपण 5व्या वर्षात पदार्पण केले. आजपर्यंत 4 वर्ष तुम्ही लाखोच्या घरात व्ह्यूज प्राप्त झालेले आहेत किंवा विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे. यापुढल्या कालखंडात सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असाच प्रतिसाद द्याल ही मला आशा आहे. जानेवारी 2026 पासून आपण एक थोडा किरकोळ बदल केलेला आहे. 2 स्वरूपात व्हिडिओ घेतोय आपण. एक कंटेंटचा भाग जो नेहमीप्रमाणे 4 वर्ष आपण घेतलाय, पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणी खातर आपण आता सराव प्रश्न पण ऍड केले. सुरुवातीला आपण कंटेंट घेणार आहोत आणि त्यानंतर जवळजवळ 70 प्रश्न सराव प्रश्न या महिन्यामध्ये आपण घेतलेत. त्यामुळं मला आशा आहे की ते सराव प्रश्न सुद्धा तुम्हाला आवडतील. निश्चितच तुम्हाला ते फायदेशीर परीक्षेसाठी ठरतील. 2026 मध्ये जेवढ्या काही परीक्षा असतील त्यासाठी इथून पुढले सगळे व्हिडिओ तुम्ही पाहणे अनिवार्य असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भातल्या सुद्धा कमेंट तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये देणं गरजेचं आहे. जानेवारी 2026 मधील दिनविशेष आणि थीम अलीकडल्या ट्रेंड जर बघितला एक्झामचा विद्यार्थी मित्रांनो, तर दिनविशेष आणि त्याच्यावरची थीम विचारायला सुरुवात झाली. म्हणून सुरुवातच आपण जानेवारी 2026च्या व्हिडिओची दिनविशेष आणि थीम प्रश्न करतोय. तर बघा, 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल लिपी दिन आहे. कुठला? ब्रेल लिपी दिन. आणि या दिनाची थीम काय आहे तर डिजिटल प्रथम जगात सुलभता साधणे. काय म्हणले? डिजिटल प्रथम जगात सुलभता साधणे ही थीम आहे. त्यानंतर 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन, विकसित भारतामध्ये अनिवासी भारतीयाचे योगदान ही 2026ची थीम आहे. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, हिंदी पारंपरिक ज्ञान से कृत्रिम बुद्धिमत्ता तक ही त्याची थीम आहे. त्यानंतर 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन, संबंध जोडणे, समुदाय बळकट करणे आणि मानवी तस्करी रोखणे ही 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागतिक दिनाची थीम आहे. त्यानंतर 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, युवांचा सशक्तीकरण, विकसित भारताची नीव अशा प्रकारची थीम आहे. त्यानंतर 15 जानेवारी हा जो काही दिवस आहे तो लष्कर दिन आपण म्हणतो, सेना दिन म्हणतो त्याला. नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष ही थीम आहे 26ची. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, उज्ज्वल भविष्यासाठी मुलीचे सक्षमीकरण. 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन, सहनिर्मिती शिक्षणात तरुणाची शक्ती. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन जो 16वा आहे, माझा भारत माझा देश यावर प्रश्न येईलच, त्यामुळे लक्षात ठेवा. 25 जानेवारी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करणे आणि नवीन संस्कृती शिकणे अशा प्रकारचं 25 जानेवारीचं आहे. त्यानंतर 26 जानेवारीचा आणखीन एक आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन, समाजाचे संरक्षण, दक्षता आणि बांधिलकी. 26 जानेवारी जागतिक ऊर्जा दिन, लोकांसाठी आणि ग्रहांसाठी स्वच्छ ऊर्जा. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीची. 28 जानेवारी जागतिक डेटा गोपनीयता दिन, तुमचा डेटावर नियंत्रण ठेवा. आणि 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन, कुष्ठरोग बरा होऊ शकतो, खरे आव्हान कलंक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दिनविशेष आणि थीम यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणून तो भाग आपण सुरुवातीलाच 2026 पासून सुरू केलेला आहे. आता नियुक्त्यावर देखील प्रश्न विचारतात. महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते, राष्ट्रीय तपास संस्था NIA चे महासंचालक राकेश अग्रवाल, इंडो तिबेट सीमा पोलीस दलाचे ITBP चे महासंचालक शत्रुजित सिंह कपूर हे झालेले आहेत. त्यानंतर सीमा सुरक्षा दल प्रमुख प्रवीण कुमार, मेघालय उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश रेवती मोहिते डेरी महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सोमेन सेन, पाटणा उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश संगम कुमार साहू, झारखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश महेश सोनक, कोलकाता उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश सुजय पॉल. सगळे मुख्य न्यायाधीश जे बदलले जानेवारी 2026 मधले एकत्र आपण घेतले आहेत. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल दविंदर पाल सिंग, अनिल कौशिक आणि कनक मेडल रवींद्र कुमार यांची निवड झालेली आहे. इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र संचालक श्री कुमार जी पिल्लई, भारतीय अन्न महामंडळ अध्यक्ष रवींद्र कुमार अग्रवाल, सीमा रस्ता संघटना महासंचालक हरपाल सिंग, DD न्यूज महासंचालक ममता वर्मा, पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला सचिव या ठिकाणी नंदिनी
चक्र, जशा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव कोण झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये नाव टाकलं, तसं इथं पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला सचिव नंदिनी चक्रवर्ती झालेल्या आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महासंचालक अनुपमा निलेकर चंद्र, भारतीय महिला हॉकी संघ प्रशिक्षक शुवर्ट मरीन नेदरलँड, अणुऊर्जा नियामक परिषद मुंबईचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम, एशियन बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून विजेंद्र सिंग ची निवड झालेली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष कोण, वल्सा नायर सिंग यांची निवड झाली आणि गोव्याचे लोकायुक्त संदीप शिंदे यांची निवड झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा नवनियुक्त्यामध्ये आणखीन कोणत्या कोणत्या आहेत. अँटोरिया प्रांत कॅनडामध्ये, तिथं न्यायमूर्ती म्हणून अर्चना मेडेकर छत्रपती संभाजीनगरचे त्यांची निवड झाली. झोमॅटो पालक कंपनी इटर्नरचे CEO म्हणून अल्बिंदर डिंडसा, दीपिंदर गोयलचा राजीनामा दिल्यानंतर अल्बिंदर डिंडसा यांची निवड झाली. मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिपचे अध्यक्ष इक्बाल सिंह चहल, भारतीय महिला संघ वरिष्ठ प्रशिक्षक ॲमेलिया वालवर्डे, कोस्टारिका, महाराष्ट्र राज्य वप मंडळ CO फैयाज खान, CRPF नवीन DIG रविशंकर छब्बी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीची येरबुक आपण घेतलंच असेल, घेतलं नसेल तर 2025च्या सर्व घटनांचं जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व घटनांचं कव्हर एअरबुक 2026 मध्ये आपण कव्हर केलेलं आहे. अतिरिक्त माहितीसाठी जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलाय तो तुम्ही पाहू शकता. 75 आवृत्ती येणाऱ्या मे, जून, जुलै मधल्या ज्या काही परीक्षा असतील किंवा 26 मध्ये ज्या काही परीक्षा असतील त्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त असणार आहे. पुढलं आहे विविध ऑपरेशनवर एखादा प्रश्न विचारला जातो. बघा, ऑपरेशन मेगा बुरू नक्षलवाद विरोधी कारवाई ही झारखंड मधली आहे. ऑपरेशन मेगा बुरू, ऑपरेशन स्वदेश इराणमधील भारतीयांना परत आणणे, ऑपरेशन त्राशीवन जम्मू काश्मीरमधील दहशतवाद विरोधी कारवाई, ऑपरेशन प्रहार गँगस्टार पकडणे मोहीम पंजाब, या पद्धतीने हे ऑपरेशन आहे. ते ऑपरेशन असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ब्रँड अम्बॅसिडर आपल्याला पाहिजेत. मुंबई मॅरेथॉन आंद्रे डी ग्रास, टेक्नो पेंट्स सचिन तेंडुलकर, लाईफस्टाईल बाय PNG सारा तेंडुलकर, लोहो स्पोर्ट्सवेअर सानिया मिर्झा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान भाऊ कदम. त्यानंतर बघा, तनिष्क टाटा समूहाचे दागिने अनन्या पांडे, गुच्ची इटालियन लक्झरी आयर्ना सबालेका, PNG ज्वेलर्स रणबीर कपूर आणि रेड चिप फुटवेअरचं कोण आहे, आयुष्यमान खुराना. त्यानंतर बघा, 77वा प्रजासत्ताक दिन जो साजरा करण्यात आला, त्या 77व्या प्रजासत्ताक दिनात ज्या काही महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्या आपल्याला पाहिजेत. वैशिष्ट्यपूर्ण काय तर सिमरन बाला. आता सिमरन बाला आपण का पाहतोय तर या ठिकाणी बघा, ऑल मेल मार्चिंग केटिजेंट काय म्हणलं बघा, ऑल मेल मार्चिंग केटिजेंटचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. बघा, पहिल्या महिला आहेत आणि त्या पुरुष तुकडीचं नेतृत्व या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील CRPF असिस्टंट कमांडंट सिमरन बाला यांनी या ठिकाणी 140हून अधिक जे काही पुरुष जवान आहेत त्यांच्या तुकडीचं नेतृत्व केले सिमरन बाला यांनी. त्यामुळे तो एक प्रश्न सिमरन बालावर आपल्याला विचारला जाईल. हे एक वैशिष्ट्य. अक्षिता धनगरचं काय आहे तर या ठिकाणी राष्ट्रपती बरोबर या ठिकाणी राष्ट्रध्वज त्यांनी फडकवलेला आहे. मूळच्या कुठल्या आहेत, हरियाणा राज्यातील आहेत. म्हणून या ठिकाणी अक्षिता धनगरवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आणखीन एक आगळं बँड पथकाच्या प्रथमच 9 महिला अग्निवीर सहभागी होऊन वाद्यवरण देखील वाजवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, सिमरन बाला महिला हे एक रेकॉर्ड माहिती असणं गरजेचं आहे, अक्षिता धनगरचं एक रेकॉर्ड माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बॅक्टेरियन उंट. आता प्रजासत्ताक दिनामध्ये पहिल्यांदाच लडाख मधील दुहेरी कुबडे असणारे बॅक्टेरियन उंटाचा सहभाग झाला होता आणि कर्तव्य पथावर त्यांचं संचलन झालं होतं या उंटाचं. म्हणून बॅक्टेरियन उंटाबद्दल येणाऱ्या कालखंडामध्ये प्रश्न होईल. गलवान आणि नुब्रा असे नाव त्यांना देण्यात आलं. स्थानिक पातळीवर मुद्री उंट म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. बॅक्टेरियन उंट हे लडाखच्या थंड वाळवंटातील परिसंस्थेतील मूळ आहेत. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, 100% सांगतो, 2026च्या कोणत्या परीक्षेत बॅक्टेरियन उंटावर प्रश्न विचारला जाणारच आहे. त्यामुळे ही घटना व्यवस्थित करून जायची. पुढं भैरव बटालियन प्रथमच बघा 26 जुलै 2025ला कारगिल विजयाच्या दिनी भैरव लाईट कमांडो बटालियनची घोषणा करण्यात आली, स्थापना करण्यात आली. आणि
या ठिकाणी 26च्या 77व्या प्रजासत्ताक दिनामध्ये भैरव बटालियन प्रथमच काय झाली होती, सहभागी झाली होती. म्हणून त्यामुळं भैरव बटालियनच्या बाबतीत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पारंपरिक लष्कर आणि पॅरा स्पेशल फोर्स यांच्यामधील दुवा म्हणून कोण काम करतं, भैरव बटालियन काम करत आहे. त्यानंतर बघा 2026चे पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कारामध्ये या ठिकाणी बघा किती आहेत, 3 आहेत. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. हा चार्ट मी दिलेला व्यवस्थित पाठ करायचा. 131 लोकांना दिलाय ऑलरेडी. तसा एमपीसी प्रश्न आलेला आहे, फॅक्च्युअल आलेला आहे. 131 जणांची आहे, त्यात 19 महिला आहेत, 6 विदेशी लोक आहेत, 16 मरणोत्तर व्यक्ती आहेत आणि सर्वाधिक ह्या 131 मध्ये सर्वाधिक 15 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले. हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे, वरचे आकडे आणि खालचे आकडे सुद्धा. आता पद्मविभूषण भारतातील 5 व्यक्तींना, त्यात महाराष्ट्रातील एकच व्यक्ती आहे. पद्मभूषण भारतातील 13 व्यक्तींना, त्यात महाराष्ट्रातील 3 व्यक्ती आहेत. पद्मश्री 113 व्यक्तींना आहेत, त्यात महाराष्ट्रातील 11 व्यक्ती आहेत. अशा महाराष्ट्रातील सर्वाधिक 15 व्यक्तींचा सहभाग आहे. आता या ठिकाणी 1, 3 आणि 11 हे आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. पद्मविभूषण मध्ये बघा या ठिकाणी टोटल व्यक्ती आपण किती पाहिलेल्या आहेत, 5 व्यक्ती. त्या 5 व्यक्तीची नाव आणि क्षेत्र. धर्मेंद्र देवर मरणोत्तर कला क्षेत्र आणि महाराष्ट्र. क्षेत्र कोणते आणि राज्य कोणते हे पाहायचे. केटी थॉमस सार्वजनिक व्यवहार केरळ राज्य. एन राजम कला क्षेत्र उत्तर प्रदेश. पी नारायण साहित्य शिक्षण केरळ राज्य. एस अच्युतानंदन मरणोत्तर देण्यात आला सार्वजनिक व्यवहार केरळ राज्य. अशा पद्धतीने ही 5 व्यक्ती, त्यांचं क्षेत्र आणि त्यांचं राज्य माहिती असणं अपेक्षित आहे. आता पद्मभूषण मध्ये बघा अलका याग्निक कला क्षेत्र महाराष्ट्र राज्य. पियुष पांडे यांना मरणोत्तर देण्यात आला कला क्षेत्र महाराष्ट्र. उदय कोटक उद्योग व्यवहार महाराष्ट्र. ह्या 3 व्यक्ती महाराष्ट्रातील. भगतसिंग कोश्यारी सार्वजनिक व्यवहार आणि उत्तराखंड. महाराष्ट्राचे राज्यपाल होते, त्यांना हा पद्मभूषण दिल्यामुळे वाद पण निर्माण झाला होता. कल्लीपट्टी रामासामी पळनीस्वामी वैद्यक क्षेत्र तमिळनाडू. मामुटी कला क्षेत्र केरळ. त्यानंतर नोरी दत्तायडू वैद्यक क्षेत्र अमेरिका. SKM मैलनंदन सामाजिक कार्य तमिळनाडू. शतावधानी आर गणेश कला क्षेत्र कर्नाटक. शिबू सोरेन मरणोत्तर देण्यात आलाय सार्वजनिक व्यवहार झारखंड राज्य. के मल्होत्रा मरणोत्तर दिलाय सार्वजनिक व्यवहार दिल्ली. वेल्लापल्ली नटेशन सार्वजनिक व्यवहार केरळ. आणि विजय अमृतराजन क्रीडा संयुक्त राज्य अमेरिका. म्हणजे ह्या 13 व्यक्ती अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता पद्मश्री मधले फक्त आपण महाराष्ट्रातील व्यक्ती पाहतोय. त्यात बघा आर्मिंडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र महाराष्ट्र. अशोक खडे उद्योग व व्यापार महाराष्ट्र. बिकल्या लाडक्या दिंडा कला. तारपा हे वाद्य तुम्ही माहित असेल, ते सर्वात जास्त फेमस झाले. तारपा वाद्य वाजवताना महाराष्ट्रातले. जनार्दन बापूराव चोंदे सामाजिक कार्य. जुजैर वाशी विज्ञान व अभियांत्रिकी. माधवन रंगनाथन कला क्षेत्र. रघुवीर तुकाराम खेडकर कला तमाशा क्षेत्राशी संबंधित. रोहित शर्मा क्रीडा क्षेत्र. सतीश शाह मरणोत्तर दिलाय कला क्षेत्र. सत्यनारायण नुवाल उद्योग व व्यापार आणि श्रीरंग देवबा लाड हे शेती क्षेत्राशी संबंधित आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री महाराष्ट्रातील ज्या व्यक्ती आहेत त्यांचं क्षेत्र आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की महाराष्ट्राचा जो काही चित्ररथ आहे, ह्या महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला. पहिला क्रमांक. जवळजवळ या ठिकाणी बघितलं तर 17 राज्याचे चित्ररथ होते, 13 केंद्र सरकारचे विभागाचे होते. असे देशातून एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते. आणि या चित्ररथ परेड दिनाची थीम काय होती, स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत. आणि ह्या 30 चित्ररथामध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथ महाराष्ट्र ठरलाय आणि त्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचं नाव आहे गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. द्वितीय क्रमांक पटकावला हस्तकला आणि लोकनृत्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधनं. तृतीय क्रमांक वॉटर मेट्रो आणि 100% डिजिटल साक्षरता आत्मनिर्भर केरळ ते आत्मनिर्भर भारत. आणि राज्य कुठलंय, केरळ. म्हणजे या ठिकाणी पहिला, दुसरा आणि तिसरा कोणत्या राज्याला मिळाला आणि त्या चित्ररथाचं नाव काय. आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जसं चित्ररथाची प्रथा सुरू झाली कर्तव्य पथावर, तसं आतापर्यंतच्या इतिहासात बघितलं तर 8 वेळा महाराष्ट्रानं या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलाय. आणि ती 8 वेळेचा चार्ट पाठच करून ठेवायचा, कंपल्सरी पाठ करायचा चार्ट दिलाय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1981, बैलपोळा 1983, सार्वजनिक गणेशोत्सव 27/1993, हापूस आंबा 1994, बापू समृद्धी 1995, पंढरीची वारी 2015, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक 2018, गणेशोत्सव आत्मनिर्भरचे प्रतीक 2026. असे टोटल हे जे काही 8 या ठिकाणी चित्ररथ आहेत ते कंपल्सरी पाठ करायचे. त्यानंतर शौर्य पुरस्कार असतात. युद्ध काळातील शौर्य पुरस्कार आणि शांतता काळातील. शांतता काळातील बघितलं तर अशोक चक्र आहे, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र आहे. अशोक चक्र जो आहे तो एकच व्यक्तीला जाहीर झालाय. कीर्ती चक्र 3 जणांना आणि शौर्य चक्र 13 जणांना. आता यात लक्षात घ्या, अशोक चक्र जो जाहीर झालेला आहे या ठिकाणी तो शुभांशु शुक्ला यांना जाहीर झालाय. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरून इतिहास घडवणारे या ठिकाणी शुभांशु शुक्ला यांना देशाचा सर्वोच्च या ठिकाणी अशोक चक्र हा पुरस्कार या ठिकाणी देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता? शांतता काळातील अशोक चक्र या ठिकाणी कोणाला जाहीर झाला? शुभांशु शुक्ला. आता कीर्ती चक्रामध्ये मेजर हर्षदीप सिंग आसाम रायफल्स, नायब सुभेदार दोलेश्वर शुभा पॅरा विशेष दल आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर या तिघांना कीर्ती चक्र 2026चा जाहीर झालेला आहे. आणि शौर्य चक्रमध्ये आपण 13 पाहिले. आता 13ची आपल्याला सगळ्यांची नावं पाहण्याची आवश्यक नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील आदित्य घाटगे लेफ्टनंट कर्नल जे आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश आहे. आणि महिलांमध्ये जर बघितलं दिलना के आणि रुपाया नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर जे आहेत दिलना के आणि रुपाये यांचा या महिलांचा समावेश आहे. त्यांनी IMSV तारिणी या नौदलाच्या नौकेवरून 8 महिन्यात सुमारे 21,600 सागरी मैल म्हणजे 40,000 किमी प्रवास करून पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केले. दिलना के आणि रुपा ए शौर्य चक्रमध्ये आदित्य घाटगे लक्षात ठेवायचे 17 जिल्ह्यातील. त्यानंतर उत्तरदायी राष्ट्र निर्देशांक 2026 रिस्पॉन्सिबल लेसन इंडेक्स असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन द्वारे हा पब्लिश करण्यात आला. सहकार्य JNU, IIM मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र. आणि हा भारताचा पहिलाच जागतिक स्तरावरचा निर्देशांक. हे महत्वाचे आहे. भारताचा पहिलाच जागतिक स्तरावरील उत्तरदायी राष्ट्र निर्देशांक म्हणजे रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स आहे. आणि या इंडेक्समध्ये देशाची तुलना करताना फक्त आर्थिक किंवा लष्करी शक्तीवर न करता तो देश किती जबाबदारीने वागतो, बघा काय म्हणले, तो देश किती जबाबदारीने वागतो त्याच्यावर या ठिकाणी रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा पहिलाच भारताचा जागतिक लेव्हलचा इंडेक्स काय करण्यात आलाय? प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि निर्देशांकाचे 3 आधार आहेत मुख्य: नागरिकाप्रती जबाबदारी, पर्यावरणीय जबाबदारी आणि जागतिक जबाबदारी. 154 देशाच्या अभ्यासात भारत 0.551513 गुणासह कितव्या स्थानावर आहे? 16व्या स्थानावर आहे, 16व्या क्रमांकावर आहे असं लक्षात या ठिकाणी घेऊ शकता. आता या पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर 0.61945 एवढे गुण आहेत. स्वित्झर्लंड 0.58692 एवढे गुण आहेत. डेन्मार्कला 0.58372 एवढे गुण आहेत. आणि शेवटच्या 154व्या क्रमांकावर आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश आहे. कुठला देश? आफ्रिकन प्रजासत्ताक हा शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बघा महिमा संस्था. महाराष्ट्र सरकारने ही संस्था स्थापन केली. विविध देशामध्ये महाराष्ट्रातील तरुणांना आणि तरुणींना रोजगार मिळण्यासाठी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र, बघा नाव काय, महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था म्हणजे महिमा संस्था उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये घेतलाय. आणि त्या महिमाचा लॉंग फॉर्म अपेक्षित आहे मला विचारतील, महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे महिमा संस्था का? तर महाराष्ट्रातील तरुणांना परदेशामध्ये विविध देशामध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी. पुढलं बघा, याचं मुख्यालय कुठे असणार आहे? मुंबई या ठिकाणी मुख्यालय असणार आहे. 5 ठिकाणी विभागीय कार्यालय असणार आहेत. आणि देशातील महाराष्ट्र ही अशा प्रकारची संस्था स्थापन करणं 4थं राज्य ठरले. मग यापूर्वी केरळ पहिलंय, तेलंगणा दुसरं आहे, 3रं आंध्र प्रदेश आहे आणि महाराष्ट्र किती ठरलं? 4थं ठरलंय. उद्देश तरुणांना परदेशातील रोजगाराच्या संधी व प्रशिक्षण मिळवून देणे. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, भारत युरोपियन युनियन शिखर परिषद जी काय 16व्या क्रमांकाची हैदराबाद हाऊस जे दिल्ली या ठिकाणी, हैदराबाद म्हणजे हैदराबाद मध्ये नाहीये ती, हैदराबाद हाऊस हे दिल्लीमध्ये
16 क्रमांकाची परिषद पार पडली. आपण जे 2 परदेशी पाहुणे बोलवले होते, उर्सुला वान डेर लेन आणि अँटोनिया कोस्टा. बघा काय, उर्सुला वान डेर लेन आणि अँटोनियो कोस्टा हे 77व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्याबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत युरोपियन युनियन शिखर परिषद कितव्या क्रमांकाची पार पडली? 16व्या. कधी पार पडली? 27 जानेवारी 2026 रोजी ती या ठिकाणी पार पडली. आणि युरोपियन युनियनच्या 27 देशांसोबत मुक्त व्यापाराला, बघा काय, युरोपियन युनियनचे देश किती आहेत? 27 देशाबरोबर मुक्त व्यापाराला काय करण्यात आली? सहमती देण्यात आलेली आहे. आता या कराराची वैशिष्ट्य काय? 90% उत्पादनावरील शुल्क कमी केले जाणार. दोन्ही देशांनी एकमेकांसाठी त्यांच्या बाजारपेठा खुल्या करण्यास सहमती दर्शवली. ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताला मदत म्हणून युरोपियन युनियन येत्या 2 वर्षात 500 दशलक्ष युरोची आर्थिक मदत देईल. अशा पद्धतीची ही कराराची वैशिष्ट्ये आहेत. आणखीन काय? कार आणि व्यावसायिक वाहनावरील शुल्क 110% वरून थेट 100% कमी करणे. दोन्ही बाजूनी 12.51 लाख कोटी रुपयाचा व्यापार 2032 पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. कधीपर्यंत? 2032 पर्यंत हे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर दावोस परिषद. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावा दावोस या ठिकाणी, दावोस या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये 21 ते 23 जानेवारी रोजी ही परिषद 56व्या क्रमांकाची, कितव्या? 56व्या क्रमांकाची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे, म्हणजे जागतिक आर्थिक मंचाद्वारे ही 56व्या क्रमांकाची परिषद दावोस या ठिकाणी पार पडली. आणि या परिषदेला भारतातर्फे, या आपल्या महाराष्ट्रातर्फे, भारतातील 10 राज्य झाले होते. महाराष्ट्रातर्फे देवेंद्र फडणवीस हजर राहिले होते. 10 राज्यामध्ये महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, आसाम आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, झारखंड आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे. या 10 राज्यात समावेश. तुम्हाला इथे प्रश्न अपेक्षित आहे, भारतातनं किती राज्य सहभागी झाले होते? 10. कोणते झाले होते आणि कोणते नाही, असा प्रश्न आला. झाले होते 10 पाठ करायचे, ते पाठ केले की नाहीचे उत्तर मिळून जाते. या वर्षीच्या इंडिया पॅव्हिलियन हा दावोसमध्ये उभारलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पॅव्हिलियन आहे. आजपर्यंत एवढा पॅव्हिलियन उभा नव्हता. 56 परिषदा पार पडल्या. किती बघा? 56. 55 पर्यंत नव्हता. 56व्या परिषद सर्वात मोठा पॅव्हिलियन आपल्या भारताचा होता. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. 2026 ची संकल्पना एस्प्रिट ऑफ डायलॉग. दावोस 2000 परिषदेची संकल्पना काय आहे? तर एस्प्रिट ऑफ डायलॉग ही आहे. या परिषदेअंतर्गत लीडर्स फोरम पॉवर्ड बाय पोलंड या सत्रात महाराष्ट्रातील युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पोलंड देशाने त्यांना विशेष आमंत्रित केलं होतं. कोणत्या देशानं? ते महाराष्ट्रातर्फे गेले नाहीत, पोलंड देशातर्फे छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती काय झाले होते? हजर राहिले होते. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर बघा, सुनीता विल्यम्सनं निवृत्ती घेतली. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था कोणती? नासा. नासामध्ये 27 वर्षे सेवा केल्यानंतर जानेवारी 2025 पासून त्यांनी निवृत्तीची जानेवारी 2026 पासून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यांना अंतराळ उड्डाण क्षेत्रातील प्रणेते म्हणून ओळखले जाते. आणि त्यांच्या या कार्याबद्दल भारत सरकारने 2008 सालीच त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. बघा, त्यांनी 3 अवकाश मोहिमा पूर्ण केल्या. 62 तास 6 मिनिटाच्या 9 स्पेस वॉक पूर्ण केले. त्यांचे रेकॉर्ड लक्षात ठेवायचे. असा विक्रम करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. अवकाशात 608 दिवस व्यतीत केलेत. किती? 608 दिवस व्यतीत केले. अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या आणि ट्रायथलॉन पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. कितव्या? पहिल्या महिला ठरल्या आहेत. अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, एक पुरस्कार आपल्याला पाहायचा आहे. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2025 जाहीर जानेवारी 26 ला. पण कधीचा आहे? 25चा आहे. क्रमांक 38 आहे. पुरस्कार जो प्राप्त झालाय तो ग्रासा माशेल यांना झालाय. मोजांबिकाच्या आहे. तो कुठल्या देशाच्या आहेत? मोजांबिक देशाच्या आहेत. निवड समितीमध्ये शिवशंकर मेनन होते, त्यांनी निवड केली. आता ग्रासा माशेल जे आहेत, बऱ्याच स्क्रीनवर फोटो बघा त्यांचा, मोजांबिकच्या सामाजिक कार्यकर्ते आणि माजी शिक्षण मंत्री आहेत. ग्रासा माशेल एक प्रतिष्ठित आफ्रिकन राजकारणी नेत्या आणि मानवतावादी असून त्यांचे जीवन स्वराज्य आणि मानवी हक्काच्या संरक्षणासाठी समर्पित आहे. माचल 2 वेगवेगळ्या देशाच्या, बघा 2 वेगवेगळ्या देशाच्या फर्स्ट लेडी बनणारे एकमेव महिला आहेत. त्याचं कारण बघा, माचेल यांनी 1975 मोजांबिकचे पहिले राष्ट्रपती समोरा माचेल यांच्याशी लग्न केले आणि 1988 मध्ये माचेल यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्याशी दुसरं लग्न केले. म्हणून विधान काय म्हणलंय?
फर्स्ट लेडी बनणाऱ्या एकमेव महिला 2 वेगवेगळ्या देशाच्या ग्रासा मासे. आता हा पुरस्कार 1 कोटी रुपये स्वरूपाचं इंदिरा गांधी ट्रस्ट देतं. 1986 ला सुरुवात झाली आणि पहिला पुरस्कार विविध देशातील कायदेकर्त्यांचा एक आंतरराष्ट्रीय गट असलेल्या संसद पटेरियन्स फॉर ग्लोबल ऍक्शन या संस्थेला देण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार. त्यानंतर बघा पुरस्काराचं स्वरूप काय. हेमॅटाइट्स जस्पर पासून इंदिरा गांधीच्या स्मारकात हे शक्तीस्थळ बांधण्यासाठी वापरलेला दगड आहे. तर त्यापासून बनवलेली ही ट्रॉफी हेमॅटाइट जस्पर पासून बनलेली ट्रॉफी दरवर्षी 19 नोव्हेंबरला हा पुरस्कार इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी काय केला जातो, प्रदान केला जातो. त्यानंतर बघा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दरवर्षी 23 जानेवारीला दिला जातो. 23 जानेवारी हा भारत सरकार पराक्रम दिन म्हणून साजरा करतं. राष्ट्रीय पराक्रम दिन 2021 पासून, कधीपासून बघा 2021 पासून आपण साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या पुरस्काराची सुरुवात 19 ला झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे दिला जातो. संस्थात्मक श्रेणीसाठी 51 लाख रुपये, वैयक्तिक श्रेणीसाठी 5 लाख रुपये, अशा ह्या 2 श्रेणीमध्ये हा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दिला जातो. आता वैयक्तिक श्रेणीमध्ये यावर्षी लेफ्टनंट कर्नल सीता शेळके या मूळच्या अहिल्यानगरमधील गाडी गावच्या रहिवासी आहेत. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील सीता शेळके यांना वैयक्तिक श्रेणीतला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 मिळालेला आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा त्यांनी सुयोग्य वापर केला आहे. 2024 मध्ये केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बजावलेली कामगिरी या पुरस्काराची निर्णायक ठरली आहे. 150 फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत, काय म्हणलंय, बेली ब्रिजची विक्रमी वेळेत त्यांनी काय केली, उभारणी केलेली आहे. आता संस्थात्मक श्रेणीचा कोण, सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण SSDMA ला मिळालेला आहे. स्थापना 2005 ला झाली होती. कशाची, SSDMA ची. SSDMA हे आपत्ती सज्जता आणि प्रतिसाद लक्षणरित्या मजबूत केलेला आहे. सिक्कीम राज्यामध्ये महत्वाचं काम आहे. संस्थात्मक श्रेणीचा पुरस्कार SSDMA ला मिळालेला आहे. आता SSDMA हे आपदा मित्राद्वारे एक सक्रिय समुदाय केंद्रित आपत्ती जोखीम कमी करण्याचा दृष्टिकोन संस्थात्मक केला आहे. 2016 मधील मय्यम भूसंकलन आणि 2023 मधील तिस्तापूर यासारख्या घटनावेळी SSDMA ने उल्लेखनीय कार्य केले आहे. म्हणजे या SSDMA कार्य काय आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अलीकडल्या कालखंडात जर बघितलं तर MPSC मध्ये PIB वर प्रश्न, PIB म्हणजे जे काही घटना येतात त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतात. म्हणून मुद्दामून PIBचे जे काही महत्वपूर्ण घटना वाटतात ते आम्ही इथं कव्हर करतोय. तर बघा भारतीय चतुर्थक काँग्रेस परिषद, ठिकाण भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे, या ठिकाणी भारतीय चतुर्थक काँग्रेस परिषद पार पडली. आता अशा काही घटना न्यूजपेपरला आलेल्या नसतात. आता न्यूजपेपरला आलं तरच पेपरला आहे असं काही नाही. वेगवेगळ्या घटना, सगळीच घटना न्यूजपेपरला येत नसतात. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्हाला लोकराज्य वाचावं लागतं, वेगवेगळी मासिकं वाचावी लागतात, मग वेगवेगळ्या वेबसाईट बघावं लागतात. त्यात PIB वर आलेल्या न्यूज आपण आता ह्या महिन्यापासून नव्याने सुरू केल्या. 2-4 न्यूज ज्या मला महत्वाचे वाटतात मी घेणार आहे. त्यातली ही एक न्यूज आहे. तर बघा भारतीय चतुर्थक काँग्रेस परिषद 26 पुणे या ठिकाणी पार पडली. कितव्या क्रमांकाची, 3ऱ्या क्रमांकाची. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर M रविचंद्रन, सचिव पृथ्वी विज्ञान मंत्रालय. 21 ते 23 जानेवारी 2026 रोजी ही परिषद पुणे या ठिकाणी पार पडलेली आहे. परिषदेची संकल्पना काय आहे, चतुर्थक युगातील पृथ्वीच्या व्यवस्थेचे आयाम तसेच मानव आणि पर्यावरणातील परस्पर संवादाचा शोध ही संकल्पना आहे. पृथ्वीचे पर्यावरण आणि हवामान इतिहास या विषयावरील देशातील प्रमुख वैज्ञानिक परिषदापैकी ही एक परिषद आहे. सुमारे 200 प्रतिनिधी परिषदेत काय होते, सहभागी होते. त्यानंतर निर्यात सज्जता निर्देशांक 2024 जो आहे तो जानेवारी 2026 ला प्रकाशित करण्यात आला. नीती आयोग चे CEO BRV सुब्रमण्यन नीती आयोगाद्वारे जाहीर केला. 14 जानेवारी 2026 ला 4थ्या क्रमांकाचा निर्यात सज्जता निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. निर्यातक्षम राज्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. हे आपल्यासाठी महत्वाचे. कुठलं राज्य पहिल्या क्रमांकावर, तुम्हाला प्रश्न येईल. नीती आयोगाद्वारे प्रकाशित निर्यात सज्जता निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर
महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आणि लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये उत्तराखंड राज्य प्रथम क्रमांकावर आहे. अहवाल कालावधी 2022 ते 24 आहे. 2022 ते 2024 या कालावधीत राज्याने 5.63 लाख कोटीची निर्यात केलेली आहे. हा देखील आकडा महत्वाचा आहे. आता राज्याने त्यांचे प्राप्त गुण, महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे 68.01 गुण आहे. तमिळनाडू द्वितीय क्रमांकावर आहे 64.41 एवढे गुण आहेत. गुजरात तृतीय क्रमांकावर आहे 64.02 एवढे गुण आहेत. महाराष्ट्रातून निर्यात होणारे देश अमेरिका 20.9%, UAE 10.22% आणि हाँगकाँग 5.23%. हा देखील आकडा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, EPI हा भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील निर्यात सध्याचे सर्वसमावेशक मूल्यांकन आहे. हा निर्देशांक राज्यस्तरीय आर्थिक संरचनाची विविधता आणि भारताच्या जागतिक व्यापाराच्या महत्वाकांक्षा पुढे नेण्यामधील त्याची महत्वाची भूमिका ओळखते. आणि 2020 मध्ये पहिल्यांदा निर्यात सज्जता निर्देशांकाची पहिली आवृत्ती या ठिकाणी काय झाली होती, प्रकाशित झाली होती. आणि या वर्षीची किती आहे, 4थी आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. बघा, आता निर्यात सज्जता निर्देशांक 4 स्तंभावर आधारित आहे. पायाभूत सुविधा, व्यवसाय परिसंस्था, धोरण आणि प्रशासन आणि निर्यात कामगिरी यावर तो 4 स्तंभावर आहे. आणि त्यात 13 उपस्तंभ आणि 17 निर्देशांकामध्ये विभागलेला आहे. त्यानंतर काही परिषदा ज्या काय पार पडलेल्या आहेत त्याच्यावर हमखास प्रश्न येईल. अशातली जी काही परिषद आहे ती परिषद आहे बघा, भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषद. आणि ती पहिलीच आहे, हे महत्वाचं आहे, ती पहिलीच आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय, इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट, भारतीय निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात आलेली ही पहिलीच परिषद आहे. नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपन या ठिकाणी 21 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान पार पडली. 70 देशाचे 100 प्रतिनिधी हजर राहिले होते. निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही विषयावर ही सर्वात मोठी परिषद भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. आणि या परिषदेची मुख्य संकल्पना समावेशक, शांततापूर्ण, सक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही अशा पद्धतीची ही मुख्य संकल्पना आहे. आता भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही परिषदेमधलं आणखीन काय महत्वाचं बघा, भारताने 2026 या वर्षासाठी इंटरनॅशनल IDEA या संस्थेच्या सदस्य राष्ट्राच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मानलेल्या दृष्टिकोनानंतर ही परिषद आयोजित करण्यात आली. IICDM चे महासंचालक कोण आहेत, राकेश वर्मा आहेत. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. त्यानंतर पुढली परिषद आहे राष्ट्रकुल, काय म्हणलंय, राष्ट्रकुल संसद अध्यक्ष व पीठासन अधिकारी परिषद. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं बघा, कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द कॉमनवेल्थ. नवी दिल्ली या ठिकाणी 14 ते 16 जानेवारी 2026 रोजी 28व्या क्रमांकाची राष्ट्रकुल संसद आणि पीठासन अधिकारी परिषद, ज्या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि भारताने ही परिषद कितव्यांदा आयोजित केली, 4थ्यांदा आयोजित केली. आणि 42 राष्ट्रकुल देशातील 69 प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. या CSPOC ची स्थापना 1969 मध्ये झाली. कॅनडाच्या संसदेच्या प्रमुखाच्या प्रस्तावातून झालेली आहे. परिषदेचे अध्यक्ष या वर्षीच्या ओम बिर्ला, जे आपले लोकसभेचे अध्यक्ष. या परिषदेत पाकिस्तानी बांगलादेशनं सहभाग घेतला नाही. कोणत्या 2 राष्ट्रांनी सहभाग घेतला नाही, तर पाकिस्तान आणि बांगलादेशनं. आणि उद्दिष्ट काय, लोकशाही, संसदीय प्रणालीची जाणीव वाढविणे आणि संस्थाचा विकास करणे ही राष्ट्रकुल संसद अध्यक्ष पीठासन परिषद 2000 ची संकल्पना आहे किंवा उद्दिष्ट आहे. ठिकाण कुठे, लखनौ उत्तर प्रदेश विधान परिषद. उत्तर प्रदेशमध्ये कितव्यांदा, 4थ्यांदा. 61 ला पहिल्यांदा, 85 ला दुसऱ्यांदा, 15 ला तिसऱ्यांदा आणि 26 ला 4थ्यांदा. काय, अखिल भारतीय पीठासन परिषद. काय म्हणलंय, अखिल भारतीय पीठासन परिषद कुठे पार पडली, लखनौला पार पडली. उत्तर प्रदेश विधानसभा. उत्तर प्रदेशमध्ये कितव्यांदा, 4थ्यांदा. क्रमांक कितवी, 86वी. 19 ते 21 जानेवारी 2026 रोजी ही पार पडलेली आहे. थीम काय, मजबूत कायदेमंडळ समृद्ध राष्ट्र. उद्घाटन आनंदीबेन पटेल. उद्दिष्ट काय, तंत्रज्ञानाचा वापर, लोकप्रतिनिधीची क्षमता वाढवणे आणि लोकशाही व्यवस्थेला बळकटी देणे. ही अखिल भारतीय पीठासन परिषद जी उत्तर प्रदेशमध्ये
पार पडली कुठल्या ठिकाणी? लखनौ विधानसभा या ठिकाणी, लखनौ या ठिकाणी पार पडली, उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढलं बघा, लष्कर डे, आर्मी दिन आपण कधी साजरा करतो? बघा, लष्कराचा हा 78वा वर्धापन दिन आहे. कितवा? 78वा वर्धापन. कुठं साजरा करण्यात आला? जयपूरमध्ये साजरा करण्यात आला. दक्षिण पश्चिम कमांडोने परेडचे आयोजन केले. बरोबर आहे. 2023 पासून लष्कर परेड दिन दिल्ली बाहेर आयोजित करण्यात येत आहे. पहिल्यांदा दिल्ली बाहेर बेंगलोरला 23ला, लखनौला 24ला, पुण्यामध्ये 25ला आणि जयपूरला 26ला साजरा करण्यात आलाय. त्यामुळं 78वा लष्कर दिन कोठे साजरा झाला? जयपूरला. बेंगळुरू, लखनौ, पुणे बघा लष्करी छावणीच्या ठिकाणी पार पडला. परंतु जयपूर हे पहिले शहर आहे तिथं नागरी भागात हा लष्करी दिन किंवा आर्मी डे साजरा करण्यात आला. हे देखील महत्वाचं आहे. आणि दरवर्षी आपण तो 15 जानेवारीला साजरा करतो लष्करी दिन. आणि त्याच दिवशी का? 1949 15 जानेवारी 1949 दिवशी जनरल के एम करियप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला, जो स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातील एक महत्वाचा क्षण आहे. म्हणून 15 जानेवारी हा आर्मी दिन साजरा केला जातो. संरक्षण मंत्रालयानं घोषित केलेलं वर्ष 2026 कोणतं आहे? नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरण वर्ष आहे. मग 25 कोणते ते देखील लक्षात ठेवा. संरक्षण सुधारणा वर्ष आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयानं 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरण वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलेलं आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे 4थ्यांदा आलं. कितव्यांदा आलं? 4थ्यांदा आलं. आता 26 मधली 18व्या क्रमांकाची ब्रिक्स परिषद भारतामध्ये होत आहे आणि त्या ब्रिक्स स्थापनेचा 20वा वर्धापन देखील या ठिकाणी साजरा केला जात आहे. टॅगलाईन काय आहे? लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी उभारणी. 2009ची पहिली परिषद जी पार पडली ती रशियामध्ये ना, आता कितवी परिषद पार पडती? 18वी परिषद पार पडती आणि ती भारतामध्ये पार पडती. आणि 1 जानेवारी 2026 पासून याचं यजमानपद, अध्यक्षपद कुठं आलंय? भारताकडे आले. आणि भारतामध्ये ब्रिक्सच्या परिषदा 4थी 12ला पार पडली, 8वी 16ला पार पडली, 13वी 21ला पार पडली आणि 18वी 2026 मध्ये आता पार पडणार आहे. आता पांडू मशीन मुंबई महानगरपालिकेच्या वेळेस चर्चेत आली होती. महानगरपालिकेच्या जानेवारीमध्ये इलेक्शन झाला. आता पांडूचा लॉंग फॉर्म सांगा, असा साधा सोपा प्रश्न येईल. त्या माहिती लक्षात घ्या. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट इंग्लिशमध्ये पण दिलं. हे स्वतंत्र मतदान नव्हे तर ईव्हीएमचे सहाय्यक तंत्र आहे. काय म्हणले बघा? ईव्हीएमचे सहाय्यक तंत्र म्हणजे पांडू मशीन. राज्यात सर्वप्रथम आपण मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 विकसित केले भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. यावर 100% प्रश्न येणार. FIMP असंच मी लिहित आहे. येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेत यावर स्वतंत्र प्रश्न विचारला जाणार आहे. पांडू हे स्वतंत्र मत मोजणी यंत्र नसून केवळ कंट्रोल युनिट प्रमाणेच काम करणारी बॅकअप सिस्टीम आहे. हे लक्षात घ्या. बॅकअप सिस्टीम आहे. कंट्रोल युनिटमध्ये अचानक बिघाड झाल्यास बॅलेट युनिटला पांडू जोडून मतमोजणी पूर्ण करता येते. हे वाक्य महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढला मुद्दा, द लाईट अँड द लोटस रिलिक्स ऑफ द अवेकंड वन प्रदर्शन 3 जानेवारी 2026 ला उद्घाटन. सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. राय फितोरा सांस्कृतिक संकुल नवी दिल्ली या ठिकाणी या महत्वपूर्ण प्रदर्शनात, हे प्रदर्शन काय आहे बघा, या महत्वपूर्ण प्रदर्शनात एका शतकाहून अधिक काळानंतर प्रथमच भगवान बुद्धाच्या पवित्र प्रीप हवा अवशेषांचा, औषध रत्नाचा आणि औषध पेट्यांचा सर्वात व्यापक संग्रह एकत्र आणण्यात आलेला आहे. हे वाक्य अतिशय महत्वाचे. हे प्रदर्शन काय होतं हे या वाक्यातून तुमच्या लक्षात येईल. भगवान बुद्धांच्या पवित्र पिपरे हवा अवशेषाचा, औषध रत्नाचा आणि औषध पेट्याचा सर्वात व्यापक संग्रह. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ज्याला आपण पिप म्हणतो, पिप नावाने ओळखला जातो, द्वारे पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य शासन, त्यानंतर दादासाहेब फाळके चित्रनगरी 15 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान हा पिप सोहळा पार पडला. आणि ह्या पिप सोहळ्यामध्ये पिप डिस्टिंग्विश पुरस्कार विश्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल आणि आशे काळे यांना देण्यात आला. आणि संगीतकार SD बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार अमर हल्दीपूर जे काही संगीतकार आहेत त्यांना देण्यात आला. आणि यातला सगळ्यात महत्वाचा नेहमी विचारला जातो पुरस्कार म्हणजे संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट बाप्या या सिनेमाला मिळाला. दिग्दर्शक कोण आहेत? समीर तिवारी. स्वरूप त्याचं 5 लाख रुपये. आणि प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एलिसियन फील्ड याचं स्वरूप आहे 10 लाख. हे दोन्ही पुरस्कार महत्वाचे आहेत.
प्रभात विचारला काय संत तुकाराम विचारलाय, त्यानुसार तुमचं इथं उत्तर बदलणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट मराठी चित्रपट विभागातील पुरस्कारात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संतोष डावकर चित्रपट गोंधळ, सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी चित्रपट बाप्या, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राजश्री देशपांडे चित्रपट कुठला आहे, बाप्या. मग ते मराठी चित्रपटाला काय आणि कोणाला मिळालं हा या ठिकाणी उल्लेख आहे. विजय हजारे चषक क्रीडामधली घटना पाहूया. विजय हजारे चषक जो आहे तो विजेता संघ विदर्भ संघ प्रथमच विजेता आहे विदर्भ, उपविजेता सौराष्ट्र संघ 3 वेळा विजेता, विदर्भ संघ कर्णधार हर्ष दुबे, सौराष्ट्र संघ कर्णधार हर्विक देसाई. कोण आहे, हर्विक देसाई आहे. त्यानंतर बघा सामनावीर अथर्व तायडे 118 चेंडू 128 धावा, मालिकावीर अमन मोखांडे 814 धावा. अंतिम सामना ठिकाण राष्ट्रीय अकादमी मैदान बेंगळुरू आणि कितव्या क्रमांकाची 41व्या क्रमांकाची विजय हजारे ट्रॉफी. सगळ्यात महत्वाचे पुणे ग्रँड टूर जी खूप चर्चेत होती जानेवारी 26 मध्ये, भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची ही सायकलिंग स्पर्धा पुणे या ठिकाणी पार पडली 1923 जानेवारीच्या दरम्यान. आणि याचं ग्रँड टूरचं सदिच्छादूत महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य प्रायोजक कोण होतं, बजाज आणि शुभंकर काय इंदू. मी जे कलेक्शन दिले पुणे ग्रँड टूरचं ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, व्यवस्थित लक्षात ठेवून जावा. टूर द फ्रान्सच्या धर्तीवर आयोजित संपूर्ण स्पर्धा 4 टप्प्यात पार पडली. स्पर्धेच्या मार्गावर डोमिनार 400 ही मोटारसायकल प्रथमच अधिकृतपणे ताफ्यात दाखल झाली. 9 तालुक्यातनं ही पार पडलेली आहे. 35 देश 28 संघ 164 सायकलपटू यामध्ये सहभागी झाले होते. सह्याद्रीच्या निसर्गरम्य घाटातून होणारी ही स्पर्धा 467 किमी लांबीची. तुम्हाला इथं प्रश्न येईल किती किलोमीटर लांबीची होती, तर 437 किलो लांबीची. पुणे शहर सायकलिंगचे शहर म्हणून ओळखले जाते आणि उद्देश या स्पर्धेचे काय की ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने सायकलपटूंना प्रोत्साहन देणे. स्पर्धेचे निकाल काय लागले, विजेता कोण ठरला, लुक मंडगिवे न्यूझीलंडचा आहे तो, पण ली निंग स्टार संघ चीनचा आहे. संघ चीनचा आहे परंतु लुक मंडगिवे कुठला आहे, न्यूझीलंडचा. सांघिक विजेतेपद ली लिंग स्टार संघ चीनला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट भारतीय सायकल स्वार हर्षवर्ष सिंग सेकंड ठरलेला आहे, सर्वोत्कृष्ट भारतीय सायकलपटू. आता खेलो इंडिया बीच गेम्स 2026 बघा, ही दुसऱ्या क्रमांकाची ठिकाण घोसला बीच, दादर नगर हवेली आणि दमन दीव मध्ये. क्रीडा प्रकार 8, त्या 8 मध्ये व्हॉलीबॉल आहे, बीच सॉकर आहे, सेपकटका आहे, कबड्डी आहे, पेकॉक सिलॉट आहे, ओपन वॉटर आहे, स्विमिंग, मल्लखांब, टॅग ऑफ वार. 5 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान दुसऱ्या क्रमांकाची खेलो इंडिया बीच गेम्स घोकला बीचवर पार पडली. 1100हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने आयोजित केली होती. मोती हा शुभंकर म्हणजे पर्ल, एक जिवंत डॉल्फिन असं शुभंकर आहे. खेल के सितारे दीव के किनारे अशी घोषणा होती. अंतिम पदक तालिका काय आहे ते आपण पाहूया. महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलं तुम्ही, महाराष्ट्राचा क्रमांक 19 ह्या पदक तालिकेमध्ये खेलो इंडिया बीच मध्ये, आणि महाराष्ट्राला 8 पदकं मिळाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकही सुवर्ण पदक नाही, इथं 0 आहे. रौप्य पदक 3 मिळाले आहेत आणि कांस्य पदक 5 मिळाले, असे 8 आहेत. महाराष्ट्र 19व्या क्रमांक आहे. आता मग पहिले 3 देश या ठिकाणी बघा, देश म्हणजे पहिले 3 राज्य, कर्नाटक 3 सुवर्ण 2 रौप्य 6 कांस्य एकूण 11. तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे, तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे, 3 सुवर्ण पदक 2 रौप्य पदक 3 कांस्य आणि एकूण 8. मणिपूर तिसऱ्या क्रमांकावर 3 सुवर्ण 2 रौप्य 2 कांस्य अशी 7 या ठिकाणी पदकं मिळाली. आणि महाराष्ट्र 8 आहे. तुम्ही म्हणताल सर मणिपूरला 7 आहेत, महाराष्ट्र 8 असताना एकूण मध्ये खाली कसं काय, तर महाराष्ट्राला सुवर्ण 1 पण नाही. ज्याची सुवर्ण जास्त असतात आणि एकूणात कमी जरी असलं तर तो देश किंवा ते राज्य वरच्या क्रमांकावर असतं. त्यामुळे हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, पाठ करा. अंतिम पदक तालिका खेलो इंडिया बीच गेम्सची. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद घटना या ठिकाणी 28 जानेवारी 2026 ला घडली. विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. ती विमान कंपनी होती VSR व्हेंचर्स, विमानाचं नाव होतं लिअर जेट 45. 22 जुलै 1959 अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सध्याचे अध्यक्ष होते. त्यांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळं आता तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. तो देखील भाग आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मग दादाच्या बाबतीतले रेकॉर्ड बघा, 11 वेळा त्यांनी
या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केलाय. 5 वेळा वित्तमंत्री अर्थमंत्री झाल्यात. इथे एक लक्षात घ्या, 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय, पण वित्तमंत्री किती वेळा झाले? 5 वेळा झाले. हा फरक लक्षात घ्या. राज्याचे सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री. किती वेळा? 6 वेळा. आणि हा देशातला विक्रम आहे. कुठला आहे? देशातला विक्रम आहे तो. त्यांनी भूषवलेली पद, राज्यमंत्री पद भूषवले, कृषी आणि जलसंधारण, कॅबिनेट मंत्री अर्थ, ग्रामविकास, जलसंपदा, पाटबंधारे कॅबिनेट मंत्री म्हणून भूषवले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते, राज्याचे उपमुख्यमंत्री, लोकसभा सदस्य देखील त्यांनी बारामती मतदारसंघातून आलेले निवडून ते. त्यानंतर विधानसभेचे सदस्य या ठिकाणी 8 वेळा विधानसभेवर होते ते. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन अध्यक्ष, ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष आणि राज्य कबड्डी, खो खो, ऑलिम्पिक आणि कबड्डी असोसिएशनचं अध्यक्षपद दादांनी भूषवलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माधव गाडगीळ ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ यांचं देखील निधन झालेलं आहे. 7 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 1983 ला सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सची स्थापना त्यांनी केली. भारताच्या पहिल्या बायोस्फिअर रिझर्व्हच्या निर्मितीमध्ये त्यांचे विशेष योगदान. पंतप्रधान वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले 1986 ते 90 मध्ये. 1998 ते 2000 पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासद त्यांनी भूषवलेलं आहे. ए वॉक अप द हिल नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे माधव गाडगीळ यांचं. त्यांना 1981 ला पद्मश्री माधव गाडगीळ यांना, 2006 ला पद्मभूषण, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 ला, टायलर पुरस्कार 2015 ला आणि शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जीवशास्त्राच्या संदर्भात त्यांना मिळालेला आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचे माधव गाडगीळ कोण होते? पुत्र होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, हे महत्वाचं आहे, 2010 मध्ये पश्चिम घाटाची समिती नेमली होती संवर्धनासाठी. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते? माधव गाडगीळ हे त्या समितीचे प्रमुख होते. त्यांनी लिहिलेली पुस्तकं निसर्गाने दिला आनंद कंद, सह्याद्रीचे आर्तहाक, निसर्ग नियोजन, बहरूत्या हक्काची वनराजी, वारुळ पुराण, विविधता जीवनाची कोनशिला, द फिशर लँड, इकॉलॉजी अँड इक्विटी, नर्चरिंग बायोडायव्हर्सिटी, द यूज अँड अब्यूज ऑफ नेचर, इकॉलॉजिकल जर्नीज, द सायन्स अँड पॉलिटिक्स, अशा प्रकारची वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीच्या ह्या अशा महत्वपूर्ण कंटेंटच्या ह्या घटना आहेत त्या आपण सगळ्या इथं पाहिल्या आहेत. आणि याच्यानंतर आपण सराव प्रश्न, जानेवारी 2026 मधील सराव प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कंटेंट तर आपण सगळं पाहिलेलं आहे, पण कंटेंटवर कशा आणि कोणत्या पद्धतीने सराव प्रश्न येतात हा भाग आपण नवीन या महिन्यापासून सुरुवात केली आहे. तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, 2026च्या पद्म पुरस्कारामध्ये, इथे काय म्हणलं बघा, पद्म पुरस्कारामध्ये म्हणजे पद्म पुरस्कार 3 आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. इथे काय म्हणलं, 2026च्या पद्म पुरस्कारामध्ये इथं हा शब्द महत्वाचा आहे, महाराष्ट्रातील एकूण किती महिलांचा समावेश आहे, असा प्रश्न आहे. आता प्रश्न काय विचारल्यानं उत्तर काय? आता काही मुलं अशी म्हणतील, सर 19 महिला आम्ही वाचल्यात, हे उत्तर बरोबर आहे. काही म्हणतील 16 आहेत, काही म्हणतील या ठिकाणी 4 आहेत, काही म्हणतील 2 आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पद्म पुरस्कारामध्ये एकूण 19 महिला आहेत, हे बरोबर आहे. परंतु इथं प्रश्न काय विचारलाय, महाराष्ट्रातील किती महिलांचा आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रातील किती महिलांचा समावेश आहे असा प्रश्न येईल, त्यावेळेस 2 महिलांचा समावेश आहे. अलका याग्निक यांना पद्मभूषण मिळालेला आहे आणि या ठिकाणी दुसरं जे नाव आहे आर्मिडा फर्नांडिस जे आहेत त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 19 नाही, भारतातील किती महिलांचा समावेश तर 19 महिलांचा, आणि महाराष्ट्रातील किती महिलांचा समावेश तर 2 महिलांचा, या पद्धतीने लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न आहे बघा असा, या ठिकाणी भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेन, हा शब्द महत्वाचा आहे. भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन ही पूर्वी सुरू झालेली, पण या ठिकाणी स्लीपर हा शब्द महत्वाचा आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले, असा या ठिकाणचा प्रश्न आहे. मग याचं उत्तर काय बघा, 17 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ह्यात बघा, कोलकाता, कोलकाता कुठलं राज्य? पश्चिम बंगाल, ते या ठिकाणी गुवाहाटी, आसाम, या 2 राज्याच्या दरम्यान किंवा या 2 ठिकाणाच्या दरम्यान, राज्य म्हणलं तर पश्चिम बंगाल आणि आसाम,
आणि ठिकाण म्हणलं तर कोलकाता आणि गुवाहाटी या दोन ठिकाणांच्या दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन, बघा वंदे भारत ट्रेन कधी आणि भारतातली कोणती हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. परंतु वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन 17 जानेवारी 2026 कोलकाता ते गुवाहाटीच्या दरम्यान सुरू झाले, हा प्रश्न. त्यानंतर पुढला प्रश्न बघा, नितीन नवीन भाजपाचे कितवे अध्यक्ष आहेत? आता इथं कितवे म्हणण्यापूर्वी हा एक शब्द वापरलाय, क्रमाने कितवे अध्यक्ष आहेत असा प्रश्न विचारलाय. बघा इथं क्रमाने हा शब्द असल्यामुळं याचं उत्तर आहे 15वे अध्यक्ष आहेत. कितवे अध्यक्ष आहेत? 15वे अध्यक्ष आहेत. आणि व्यक्ती कितवी असा जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 12वे. मग इथं क्लिअर काय करून घ्या, व्यक्ती कितवे आहेत? 12वे आहेत आणि क्रमाने कितवे आहेत तर 15वे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 15वे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, नितीन नवीन यांची जानेवारी 2026 मध्ये निवड झाली. तर भाजपचे पहिले अध्यक्ष कोण असा जर प्रश्न आला तर अटल बिहारी वाजपेयी यांनी या ठिकाणी भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेलं आहे. कोणी? नितीन गडकरी यांनी अध्यक्षपद भूषवले महाराष्ट्रातील. आणि त्यानंतर तिसरी महत्वाची बीट या ठिकाणी लक्षात घ्या, भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांनी, बघा लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपचे सर्वाधिक काळ 11 वर्ष भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले आणि सर्वाधिक वेळा भूषवले. किती? 3 वेळा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, नितीन नवीन आपण लक्षात ठेवून उपयोग नाही, ते तर पाहिजेच आपल्याला, परंतु त्याबरोबर भाजपचे पहिले कोण, महाराष्ट्रातील पहिले कोण झाले आणि सर्वाधिक वर्ष 11 वर्षे लालकृष्ण अडवाणी किती वेळा झाले? 3 वेळा. ही देखील माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न बघूया, 4 नंबरचा. बघा चर्चेत असणारी दावोस परिषद 2026 नुकतीच पार पडली. सदर दावोस ठिकाण कोणत्या देशात आहे? या ठिकाणी अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. मग बघा ही दावोस परिषद जी आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक परिषद आहे. तर या तुम्ही बघितलं आर्थिक याच्यावरची गुंतवणूक परिषद स्वरूपातली ही परिषद आहे. ही दावोस हे ठिकाण कुठे? आता दावोस तुम्ही बातम्या बघितल्या असेल, देवेंद्र फडणवीस हजर राहिले होते, उद्योग मंत्री हजर राहिले होते. परंतु हे दावोस हे जे ठिकाण आहे ते स्वित्झर्लंड या देशात आहे. कुठल्या देशात आहे? स्वित्झर्लंड या देशात आहे. पुढला प्रश्न पाहूया, राज्यातील तरुणांना परदेशातील रोजगारासाठी संधी व प्रशिक्षण देणे यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती संस्था स्थापन केली? जानेवारी 2026 मध्ये महिमा संस्था स्थापन केली. या संस्थेचे मुख्यालय कुठे? आता महिमाचा लॉंग फॉर्म मी ऑलरेडी सांगितलेला आहे तुम्हाला. मग या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे. तर या संस्थेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी हे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. बघा 2025-26च्या विजय हजारे चषक खालीलपैकी टिंब या संघाने जिंकला अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. विदर्भ संघाने जिंकला. कोणत्या संघाने जिंकला विजय हजारे करंडक? या ठिकाणी विदर्भ संघाने जिंकला असं लक्षात ठेवू शकता. याची डिटेल माहिती आपण कंटेंटच्या भागामध्ये पाहिलेच आहे सुरुवातीला. त्यानंतर सायना नेहवालने नुकतीच निवृत्ती जाहीर केली, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? साधा सोपा वर्ग 3च्या जे काही परीक्षा असतात किंवा एमपीसीच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचे सिंगल स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. सायना नेहवालने निवृत्ती जाहीर केल्यामुळे सायना नेहवाल परत चर्चेत आली. मग ती बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर बघा तिला कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं? फुलराणी या टोपण नावानं ओळखलं जातं. कुठल्या? फुलराणी या टोपण नावाने ओळखलं जातं. लंडन ऑलिम्पिक झाली कधी? 2012 मध्ये. 2012च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन मध्ये पहिलं पदक सायना नेहवालने मिळवून दिलं. कोणत्या ऑलिम्पिकमध्ये? लंडन ऑलिम्पिक मध्ये पहिलं पदक सायना नेहवाल आपल्याला मिळवून दिलंय. प्लेइंग टू विन हे सायना नेहवालचं आत्मचरित्र आहे. सायना नेहवाल निवृत्त झाल्यामुळं परत सायना नेहवाल या ठिकाणी चर्चेत आल्यामुळं आपल्या या घटनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा टिंब देशातील भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन स्वदेश राबवले. त्या देशातील अस्थिरतेमुळं या ठिकाणी आपल्या भारतातले जे स्थायिक झाले त्या देशामध्ये त्या देशातल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने इराण देशातील भारतीयांना, कुठल्या? इराण देशातील भारतीयांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन स्वदेश राबवलं आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नुकताच इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार ग्रासा माशेल कोणाला मिळाला? ग्रासा माशेल यांना जाहीर झाला. ग्रासा माशेल कोणत्या देशातील आहेत? तर याचं उत्तर आहे मोजांबिका देशातील आहेत. कोणत्या देशातील आहेत? मोजांबिका देशातील आहेत.
पिप सोहळ्यातील संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार टिंबटिंब या चित्रपटाला किंवा सिनेमाला मिळाला, तर याचं उत्तर आहे बाप्या या सिनेमाला मिळालेलं आहे. पिप सोहळ्यावर जो काही पुणे जिल्ह्यात पार पडतो त्यावर आधारित एखादा प्रश्न असतो, म्हणून त्यावर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. बाप्या या चित्रपटाला मिळालेला आहे. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन संस्थात्मक श्रेणीतील पुरस्कार कोणाला मिळाला? आता वैयक्तिक श्रेणी आणि संस्थात्मक श्रेणी अशा स्वरूपामध्ये, दोन स्वरूपामध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन हा पुरस्कार दिला जातो. आणि हा जो मिळाला आहे सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच SSDMA, आणखीन एकदा सांगतो, सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला मिळालेला आहे. त्यानंतर बघा 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? आता ही सुवर्ण भारत वारसा आणि विकास ही 25च्या प्रजासत्ताक दिनाची म्हणजे 76व्या प्रजासत्ताक दिनाची थीम आहे. परंतु इथे काय म्हणले 77व्या आणि 2026च्या प्रजासत्ताक दिनाची जी थीम आहे वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत अशा स्वरूपाची ही थीम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न काय? पहिली भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषद 2026 टिंबटिंब या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक किती आहे? 13 नंबरचा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. कुठे पार पडली? नवी दिल्ली. बघा काय म्हणलंय, भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. त्यानंतर 86वी अखिल भारतीय पीठासन परिषद 2026 उत्तर प्रदेशमध्ये पार पडली. आतापर्यंत किती वेळा, काय म्हणलंय, आतापर्यंत किती वेळा पीठासन परिषद उत्तर प्रदेशमध्ये पार पडली? किती वेळा पार पडली? तर याचं उत्तर आहे 4 वेळा पार पडली. किती वेळा पार पडली? 4 वेळा पार पडलेली आहे. पुढला प्रश्न 2026चा लष्कर दिन आर्मी डे टिंबटिंब या ठिकाणी साजरा करण्यात आला. राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी तो साजरा करण्यात आलेला आहे. पुढला प्रश्न 2026 मधील ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. भारत कितव्यांदा ब्रिक्स परिषद आयोजित करत आहे अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे भारत चौथ्यांदा. कितव्यांदा? चौथ्यांदा ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. पांडू मशीन सर्वप्रथम वापर कोणत्या ठिकाणच्या निवडणुकीत करण्यात आला? तुम्ही जानेवारीमध्ये बघितले असेल की ह्या पांडू मशीनच्या संदर्भात न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या होत्या. आणि या पांडू मशीनचा सर्वप्रथम वापर मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये बालभारती खालीलपैकी कोणता महोत्सव साजरा करत आहे असा प्रश्न विचारलाय. बघा रौप्य महोत्सवाला आपण 25 वर्ष म्हणतो, सुवर्ण महोत्सवाला 50, हिरकला 60 आणि अमृत महोत्सवाला 75. तर बालभारती यातला कोणता महोत्सव साजरा करते असा प्रश्न विचारलाय. बघा 1967ला बालभारतीची स्थापना झाली. कधी? 1967ला. त्यानुसार जर पाहिलं तर बालभारती हा हिरक महोत्सव साजरा करत आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. कुठला महोत्सव? हिरक. त्यानंतर जी भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय टूर झाली सायकल पुणे ग्रँड टूर 2026 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय सायकल स्वार किताब हर्षवीर सिंग रोखान याला मिळालाय. तो कोणत्या राज्यातील आहे? तर तो पंजाब राज्यातील आहे. ही सायकल टूर जी आहे ती भारतात पहिल्यांदा पार पडली, पुणे जिल्ह्यात पार पडली. आणि हर्षवर्धन सिंग रेखान हा जो काही पंजाबचा खेळाडू आहे तो सर्वोत्कृष्ट भारतीय ठरलेला आहे. चला 20 नंबर प्रश्न, खालील विधाने ओळखा. बघा 58वी काय म्हणलं इथं? 58वी राष्ट्रीय वरिष्ठ खो खो महिला गट आणि पुरुष गट स्पर्धा कांजीपेट तेलंगणा येथे पार पडली. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 44वी कनिष्ठ महिला आणि पुरुष गट स्पर्धा 2026 बेंगळुरू कर्नाटक येथे पार पडली. हे देखील विधान बरोबर आहे. मग यातलं अ आणि ब म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. मग आता यात लक्षात घ्या, महिला गटातला सामना जो आहे तो महाराष्ट्र संघाने जिंकला. कोणी जिंकला? महाराष्ट्र संघाने जिंकला महिला गटातला. आपण कशातला पाहतोय? राष्ट्रीय वरिष्ठ मधलं. आणि महाराष्ट्राने येथे कोणाला हरवलं? ओडिसाला हरवलेलं आहे. वरिष्ठ गटामधलं पाहतोय. पुरुषामध्ये रेल्वे संघानं जिंकला आहे. आणि रेल्वे संघानं कोणाला हरवले? तर महाराष्ट्राला हरवले, महाराष्ट्र संघाला हरवले असं लक्षात ठेवू शकता. आता कनिष्ठ खो खो मध्ये बघा महिला गटाचा सामना जो आहे तो महाराष्ट्राने जिंकलाय आणि इथं ओरिसाला हरवलेलं आहे महाराष्ट्रानं. कनिष्ठ गटाचा आपण चर्चा करतोय. आणि पुरुष गटामध्ये बघा या ठिकाणी कर्नाटकनं जिंकलेला आहे आणि कोणाला हरवलेलं आहे? महाराष्ट्राला हरवलेलं आहे, महाराष्ट्र संघाला. अशा पद्धतीनं खो खोच्या महिला आणि पुरुष गट आणि
कनिष्ठ मधला राष्ट्रीय आणि इथं काय राष्ट्रीय वरिष्ठ आणि राष्ट्रीय कनिष्ठ अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. पुढे घ्या. खेलो इंडिया बीच गेम 2026 मध्ये महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाले आहेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर महाराष्ट्राला यामध्ये एकूण 8 पदके मिळालेली आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 टिंब या संघाने जिंकली अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. ही 72व्या क्रमांकाची राष्ट्रीय व्हॉलीबॉल जी काही स्पर्धा आहे ती केरळ संघाने जिंकली. कुठल्या संघानं? केरळ संघाने जिंकली. कोणत्या संघाला? रेल्वे संघाला हरवून. आणि कितव्या क्रमांकाची? 72व्या क्रमांकाची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा. ठीक आहे. पुढं खालील विधाने लक्षात घ्या. 19वा जयपूर लिटरेचर फेस्टिवल जानेवारी 2026 मध्ये पार पडला, हे विधान बरोबर आहे. 53वा जागतिक पुस्तक मेळावा नवी दिल्ली येथे पार पडला, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता या ठिकाणी आपला अतिरिक्त माहिती काय पाहिजे? तर जयपूर कुठे आहे? राजस्थानमध्ये, आपण पिंक सिटी म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर पुस्तक मेळावा नवी दिल्ली येथे पार पडला. आणि ह्या पुस्तक मेळाव्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य यावेळेचं काय होतं की इथं फ्री एंट्री होती. यापूर्वी काय होतं की विशिष्ट रक्कम घेतली जायची, पण पहिल्यांदा असं झाले जगातला हा सर्वात मोठा जो पुस्तक मेळावा असतो या ठिकाणी फ्री एंट्री देण्यात आली. हा एक भाग या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि अतिथी देश, बघा काय म्हणलंय, अतिथी देश म्हणून जागतिक पुस्तक मेळ्यामध्ये कोणत्या देशाला मान मिळाला आहे? तर कतार ह्या देशाला मान मिळाला. कुठल्या देशाला? कतारला मान मिळाला. आणि फोकस कंट्री काय म्हणलंय? बघा फोकस कंट्री हा जो काही मान मिळालेला आहे या ठिकाणी लक्षात घ्या, स्पेन देशाला मिळालाय. तुम्हाला इथं वेगळा प्रश्न येईल की जागतिक पुस्तक मेळाव्यातला अतिथी देश कुठला? तर कतार आहे. आणि फोकस कंट्री कुठला आहे? तर स्पेन आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पुढला, संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव रेल्वे राज्यमंत्री कोण? बघा आता संसदेत रेल्वे अर्थसंकल्प त्यावेळेस रेल्वे मंत्री असायचे, नंतर मोदी सरकारच्या काळखंडामध्ये ते खातं मर्ज करण्यात आलं, म्हणण्यापेक्षा रेल्वे अर्थसंकल्प सेपरेट मानण्याचं बंद झालं. आणि मग आता इथं आपल्याला काय पाहिजे? प्रश्न काय विचारलाय? संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव रेल्वे राज्यमंत्री कोण? याचं उत्तर आहे सुरेश कलमाडी. जानेवारी 2026 मध्ये सुरेश कलमाडी यांचं काय झालंय? निधन झालं. 1995ला PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुरेश कलमाडी यांनी या ठिकाणी रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे अर्थसंकल्प मांडलेला आहे. 25 नंबरचा प्रश्न काय आपला? बघा 2026च्या उपलब्ध माहितीनुसार जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक, आता हा जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश भारत ठरलाय. त्यामुळे माझा असा अंदाज आहे आपल्याला या घटनेवर कदाचित प्रश्न विचारला जाईल. त्यामुळं ही एक बीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि चालू घडामोडीच्या बाबतीत एक लक्षात घ्या मित्रांनो की फॅक्च्युअलचा डाटा असतो. मी अनेक लेक्चरमध्ये सांगतोय की चालू घडामोडी म्हणजे फॅक्च्युअलचा डाटा आहे. व्यवस्थित तुम्ही ती माहिती लक्षात ठेवून गेला की या ठिकाणी चांगले मार्क तुम्हाला मिळतात. नुकतेच टिंब या भारतीय विमान कंपनीला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील करून घेण्यात आले. तर आकाश एअर या कंपनीला सामील करून घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर खालील विधान लक्षात घ्या. क्रिकेटर रोहित शर्माला अजिंक्य DY पाटील विद्यापीठ पुणे तर्फे मानद डॉक्टरेट मिळाले, हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अजिंक्य DY पाटील विद्यापीठ पुणे तर्फे मानद डॉक्टर पदवी मिळाली, ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे याचं उत्तर आहे 4 नंबर अ आणि ब. पुढला प्रश्न, अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या तमिळगा वेन्नी कळगम TVK पक्षाला निवडणूक आयोगाने नुकतंच चिन्ह प्रदान केले आणि ते चिन्ह आहे सिट्टी, हे चिन्ह प्रदान केलेलं आहे. 21वी टाटा मुंबई मॅरेथॉन जी आहे ही स्पर्धा पुरुष गटात कोणी जिंकली अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आणि त्याचं उत्तर आहे ताडू आबते डेमे. हा जो खेळाडू आहे तो इथिओपिया या देशाचा आहे. कुठल्या देशाचा? इथिओपिया देशाचा. आणि इथली पुरुष गटाचा विजेता विचारलाय. महिला गटाची विजेती 2 नंबर पर्याय, मुद्दाम पर्याय सुद्धा तसं घेतलेलं आहे की जेणेकरून महिला गटाचा विचार तर लक्षात ठेवा. येशी चोकोलो, आणि ही देखील कुठल्या देशाची आहे? इथिओपियाचीच आहे. या तिसरा पर्याय संजीवनी जाधव जी आहे ती नाशिक जिल्ह्यातली आहे आणि ती महिला गटात भारतीयामध्ये प्रथम ठरली आहे. आणि कार्तिक करेकरा देखील जो आहे तो नाशिकचा आहे. आणि हा पुरुष गटामध्ये ह्या मुंबई मॅरेथॉनमध्ये काय ठरलेला आहे? प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यामुळे चारही पर्याय या ठिकाणी त्या घटनेशी रिलेटेड घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. पुढला प्रश्न आहे, पकुडी हे पोर्टल कोणी सुरू केले? महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केले. कोणी? महिला व बाल विकास मंत्रालयाने.
16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? तर भारतातील पहिलं राज्य जे आहे ते आंध्र प्रदेश आहे. आणि याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये 15 वर्षाखालील मुलांना फ्रान्स देशामध्ये सुद्धा या ठिकाणी सोशल मीडिया वापरण्यावर काय करण्यात आले? बंदी घातलेली आहे. 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनास उर्सुला वान डेर लेयन आणि अँटोनिया कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते आणि ते कोणत्या देशाचे आहेत? आता इथे गपलत करू नका. मी पहिल्या पर्याय काय टाकला? युरोपियन कमिशन आणि युरोपियन काउन्सिल. आता युरोपियन काउन्सिल कमिशनचे आणि युरोपियन काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचा देश जर विचारलाय तर या ठिकाणल्या उर्सुला वान डेर ह्या ब्रुसेल्सच्या आहेत आणि अँटोनिया कोस्टा हे पोर्तुगालच्या आहेत. त्यामुळं या ठिकाणी एक लक्षात घ्या की उर्सुला वान डेर ह्या ब्रुसेल्सच्या आहेत आणि अँटोनिया कोस्टा हे पोर्तुगालचे आहेत. त्यामुळे उत्तरामध्ये युरोपियन कमिशन आणि युरोपियन काउन्सिलचे आपण प्रमुख बोलले, तेच पेपरला हायलाइट झालं होतं. त्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता आहे. देश विचारत ब्रुसेल्स आणि पोर्तुगाल आणि संघटना विचारत युरोपियन कमिशन आणि युरोपियन काउन्सिलचे प्रमुख. ठीक आहे, पुढला प्रश्न. 4थ्या निर्यात सज्जता निर्देशांकानुसार निर्यातक्षम राज्यामध्ये देशात टिंबटिंब हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, महाराष्ट्र हे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे. पुढला प्रश्न. राष्ट्रकुल संसद अध्यक्ष व पीठासन अधिकारी परिषद 2026चे अध्यक्षपद कोणी भूषवले? लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला, त्यांनी हे अध्यक्षपद या ठिकाणी भूषवलेलं आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पुढला. सांजा शक्ती युद्ध सराव 2026 टिंबटिंब या ठिकाणी पार पडला. तो पुणे जिल्ह्यातील दिघी या ठिकाणी पार पडला. दिघी या ठिकाणच्या रेंज जे हिल्स आहेत त्या ठिकाणी तो हा जो काय सराव आहे तो पार पडला. दिघी हिल्स रेंज या ठिकाणी तो पार पडलेला आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या देशी बनावटीच्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव सांगा असा प्रश्न विचारलाय. हा समुद्र प्रताप हे त्याचं नाव आहे. कुठलं? समुद्र प्रताप. 5 जानेवारी 2026ला राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचं काय करण्यात आलं? लोकार्पण करण्यात आलं. राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, आता राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे अध्यक्ष ह्या पीटी उषा आहेत आणि गगन नारंग जे आहेत ते संचालक आहेत. जानेवारी 2026 मध्ये या ठिकाणी राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे ही ऑलरेडी 2018ला स्थापन झाली. कधी स्थापन झाली? 2018ला. मुख्यालय कुठे? अहमदाबाद या ठिकाणी आहे. कुठे आहे? अहमदाबाद या ठिकाणी आहे. परंतु आता पुनरुज्जीवन केल्यानंतर पीटी उषा यांच्या अकादमीचे अध्यक्ष म्हणून निवड केली आणि गगन नारंग यांची संचालक म्हणून निवड केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, शकगाम खोरे वाद कोणत्या 2 देशादरम्यानचा आहे असा प्रश्न विचारलाय आणि तो वाद जो आहे तो भारत आणि चीन या 2 देशादरम्यानचा आहे. माझा अंदाज आहे की कदाचित आपल्याला यावर प्रश्न विचारला जाईल. पुढला प्रश्न. जागतिक मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे पार पडले? इथं मराठी साहित्य संमेलन आहे. मराठी साहित्य संमेलन 26 साताऱ्याला पार पडले. पण इथे काय म्हणलंय? जागतिक हा शब्द वापरल्यामुळं या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर बदलतंय. 21व्या क्रमांकाचं हे जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे ते पणजी म्हणजेच गोवा या ठिकाणी पार पडलेले आहे आणि अनिल काकोडकर त्याचे अध्यक्ष. अध्यक्ष कोण? अनिल काकोडकर. बघा, अध्यक्ष कोण आहेत? अनिल काकोडकर. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पुढला प्रश्न. माजी विश्व बिलियर्ड्स विजेते मनोज कोठारी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राज्यातील आहेत असा प्रश्न आहे. तर ते तमिळनाडू ह्या राज्यातील आहेत. 1990 मध्ये वर्ल्ड बिलियर्ड स्पर्धा त्यांनी जिंकली होती. भारतासाठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलं होतं. त्यांचं जानेवारी 2026 मध्ये निधन झाले म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे. सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? बघा, याबाबत बऱ्याच मुलांचे वाद चालू आहे, सर एवढा आहे तेवढा आहे वगैरे वगैरे. पण तुम्ही माझ्या टेलिग्रामला इन्स्टाला या संदर्भातलं मी व्यवस्थित PDF टाकली एका पानाची आणि त्यात जर तुम्ही बघितलं तर सदानंद दाते हे 34वे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत ज्यांनी जानेवारी 2026 पासून कार्यभार स्वीकारला आहे. 1982ला महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक हे पद निर्माण करण्यात आलं आणि महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत मेडेकर ठरले. कोण ठरले? कृष्णकांत मेडेकर हे ठरले आहेत आणि सदानंद दाते 34वे. पुढला प्रश्न. भारत टॅक्सी कॅब टिंबटिंब या ठिकाणापासून सुरू करण्यात आली. ही दिल्ली या ठिकाणापासून या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून सुरू करण्यात आली. ओला उबेरच्या खाजगी कंपन्याच्या मक्तेदारीला
शह देण्यासाठी भारत सरकारने भारत टॅक्सी कॅब ही 1 जानेवारी 2026 पासून दिल्ली या ठिकाणापासून सुरू केलेली आहे. युरोझोन चलन स्वीकारला बल्गेरिया. कोणता देश? बल्गेरिया हा देश कितवा ठरला? तर 21वा ठरला. बल्गेरियाचं चलन कुठले? लेहव नावाचं चलन आहे. आता युरोपियन युनियनचं त्यांनी सदस्य स्वीकारल्यानंतर काही वर्षानंतर या ठिकाणी आता चलन देखील स्वीकारलेलं आहे आणि जे लेव चलन आहे, मूळ चलन कुठलं? लेव, आणि आता युरोझोन चलन स्वीकारणार तो 21वा देश ठरलेला आहे. खालील विधाने लक्षात घ्या. आता ऑनलाईन स्वरूपातले पहिल्या घटना स्वरूपातले ही विधान आहेत. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की अशा घटनेवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत मार्ग, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी, आणि देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद. ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे या ठिकाणी अ, ब, क 4 नंबर पर्याय उत्तर येतं. 45 100व्या साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. पहिले साहित्य संमेलन पुण्यात कधी झाले होते? 1878 साली. महादेव गोविंद रानडे, बघा महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं. आणि आता 100वे आगामी येणारं साहित्य संमेलन देखील पुण्यातच एक सर्कल पूर्ण म्हणून या ठिकाणी पुण्यामध्ये ते साहित्य संमेलन होणार आहे असं या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. 3 जानेवारी 2026 रोजी टिंबटिंब हे ऑपरेशन राबवून अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर हल्ला केला. तर ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझोल्व नावाचं ऑपरेशन राबवलं आणि अमेरिकेनं कोणावर हल्ला केला? व्हेनेझुएला या देशावर या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आणि निकोलस मादुरोस, बघा त्या व्हेनेझुएलाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? निकोलस मादुरो यांना अटक केलं. आणि अटक करण्यामागचं किंवा हल्ला करण्यामागचं कारण सांगितलं नार्को दहशतवाद अमेरिकेमध्ये पसरवण्यामध्ये व्हेनेझुएलाचे प्रमुख जे आहेत ते निकोलस मादुरो यांचा सहभाग आहे. या मुद्द्याखाली हल्ला केला आणि त्यांना काय केलेले? अटक केलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये जोहरान ममदानी अमेरिकेतील टिंबटिंब या ठिकाणचे महापौर म्हणून शपथ घेतली. अमेरिकेच्या न्यूयॉर्क ठिकाणचे महापौर म्हणून जानेवारी 2000 मध्ये जोहरान ममदानी यांनी शपथ घेतली. ते त्या ठिकाणचे पहिले मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरले. कदाचित जोहरान ममदानीवर बी आपल्याला प्रश्न येईलच. जगातील कोणत्या व्यक्तीस सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वाधिक प्राप्त झाले? नरेंद्र मोदी यांना जानेवारी 2026च्या प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत 29 नागरी पुरस्कार मिळेल. जगातल्या कुठल्याही देशाच्या अध्यक्षाला, राष्ट्रप्रमुखाला, राष्ट्रपतीला एवढे पुरस्कार मिळाले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न कदाचित लक्षात ठेवा. याच्यानंतर बी मिळतील, परंतु जानेवारी 2026 पर्यंतच्या अपडेटनुसार किती आहेत? 29 आहेत. हे का सांगतोय? कारण बघा रामसर स्थळं आतापर्यंत डिसेंबर 2025 पर्यंत किती होती? या ठिकाणी 96 होती. जानेवारीच्या एंडिंगला, जानेवारी 2026च्या एंडिंगला 2 रामसर स्थळांना या ठिकाणी काय मिळालं? दर्जा मिळाला. आणि रामसर स्थळ बघा काय म्हणलंय? रामसर स्थळ भारतामध्ये आता किती झाली? 98 झाली. मग हे एक वाक्य लक्षात ठेवायचं, चालू घडामोडी चालू असतात आणि ते अपडेट ठेवणं म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करणं. असं तर मग आपल्याला माहिती असते जनरल एवढे आहेत तेवढे. त्यात काय बदल झाले आणि त्या बदलावर जर प्रश्न विचारला तर तो चुकता कामा नये म्हणून सांगितलं. जानेवारी 2026 पर्यंत 29 आहेत. ठीक आहे. पुढला प्रश्न. टिंबटिंब उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्रातील रेवती मोहिते डेरे, बघा रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी मेघालयच्या, बघा आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रेवती मोहिते डेरे आणि महाराष्ट्राला ज्या वेळेस एखाद्या महिलेची, एखाद्या पुरुषाची किंवा एखाद्या व्यक्तीची आपण असं म्हणूया की निवड महत्वाच्या पदावर होते त्यावेळेस प्रश्न विचारला जातो. माझा असा अंदाज आहे रेवती मोहिते डेरेवर आपला प्रश्न विचारला जाईल. अग्निवीराच्या नोकरीचे धोरण ठरवण्यासाठी टिंबटिंब यांच्या आदेशाखाली महाराष्ट्र शासनाने समिती नेमली. तर दीपक ढोंगे यांच्या आदेशाखाली समिती नेमली. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा. ए वॉक अप द हिल हे त्यांचं आत्मचरित्र आहे. 2025-26 ची आशियास कसोटी क्रिकेट मालिका टिंबटिंब या संघाने जिंकली. तर ती ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकली. कोणाला हरवून? इंग्लंडला हरवून. आणि 2025-26 ची स्पर्धा कुठे पार पडली? ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पार पडली. आशियास मालिका, कसोटी मालिका ही फक्त 2च संघात होते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 5 कसोटी मालिका असतात. त्यात तो जो 3 जिंकतो तो विजेता असतो. या वर्षीची 2025-26 ची ऑस्ट्रेलियात पार पडलेली आशियास मालिका ऑस्ट्रेलियानं या ठिकाणी कितव्यांदा जिंकली असा जर प्रश्न आला तर तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं 34 वेळा जिंकलेली. किती वेळा? 34 वेळा. आणि इंग्लंडने किती वेळा जिंकलेली? 32 वेळा जिंकलेली आहे. पुढला प्रश्न.
सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026 कोणत्या राज्यात साजरे करण्यात आले? तर गुजरातमध्ये हे 12 ज्योतिर्लिंगामधले एक मंदिर आहे. 1026 साली या ठिकाणी मोहम्मद गजननी या मंदिरावर हल्ला केला होता आणि त्या घटनेला 1000 वर्ष पूर्ण झाल्यामध्ये मोदी सरकारने या ठिकाणी 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान गुजरातमध्ये या ठिकाणी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलेलं आहे. जानेवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने प्रगत ड्रोन क्षमतासह तयार केलेल्या आधुनिक युद्ध दलाचे नाव काय आहे? आता इथं कालभैरव, तालभैरव, युद्ध भैरव यामध्ये कन्फ्युजन आहे, परंतु याचं उत्तर आहे भैरव. काय उत्तर आहे? भैरव उत्तर आहे. त्यानंतर बघा, भारतात टिंबटिंब हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर भारतामध्ये 16 जानेवारी काही दिनविशेषावर प्रश्न असतात, म्हणून आपण सुरुवातीला बघा व्हिडिओमध्ये दिनविशेष आणि त्याचे थीम घेतलेले आहेत, कारण थीमवर सुद्धा प्रश्न विचारतात. 26 जानेवारी हे त्याचं उत्तर आहे, लोकपाल दिन. इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचरद्वारे IUCN द्वारे टिंबटिंब कीटकाला कायदेशीर अधिकार मिळालाय आणि हे स्टिंगलेस मधमाशा ज्या अमेझॉन ब्राझीलमधील अमेझॉन जंगलामध्ये सर्वाधिक आढळतात, औषधी आहेत, औषधासाठी उपयुक्त आहेत स्टिंगलेस मधमाशा. 57 नंबर, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्राद्वारे खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे? तर बघा, शाश्वत विकासासाठी स्वयंसेवक वर्ष म्हणून साजरे करण्यात येते, महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे करण्यात येते आणि चराग आणि पशुपालक वर्ष म्हणून साजरे करण्यात येते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आणि इथं लक्षात ठेवा, मध्य प्रदेश MP हे राज्य 2026 हे वर्ष शेतकरी वर्ष म्हणून साजरं करते. कुठलं वर्ष? शेतकरी वर्ष म्हणून मध्य प्रदेश साजरं करत आहे. भारतातील पहिली पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायव्यवस्था कोणत्या राज्यात सुरू झालेली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. कुठल्या? केरळ राज्यामध्ये. खालील विधाने लक्षात घ्या. बघा, 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान 11वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. हे विधान बरोबर आहे. यावेळी ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार दिलाय. या वर्षीच्या कंबाईन पेपरमध्ये ह्या पुरस्कारावर प्रश्न आलता आणि या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये. तर 1 लाख रुपये नाही तर 2 लाख रुपये. किती? 2 लाख रुपये. ही सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत म्हणण्यापेक्षा अ आणि ब बरोबर आहेत. अ आणि ब कुठे? 4 नंबर, कारण 1 लाख स्वरूप नाही तर 2 लाख स्वरूप आहे. जानेवारी 2026 मध्ये टिंबटिंब देशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहान भारत भेटीवर आले होते. संयुक्त अरब अमिरातीचे हे जे काही प्रमुख आहेत हे भारत भेटीवर आले होते. राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्काराने टिंबटिंब राज्याला सन्मानित करण्यात आले. कुठल्या राज्याला? सिक्कीम राज्याला सन्मानित करण्यात आले. महिला IPL मध्ये शतक करणारी पहिली खेळाडू नॅट सायवर ब्रंट कोणत्या देशाची आहे विचारले तर इंग्लंड या देशाची आहे. कुठल्या देशाची आहे? इंग्लंडची आहे. कोणत्या संघाकडून खेळली ती खेळत आहे? सध्या मुंबई इंडियन्स कडून खेळत आहे. बघा, मुंबई इंडियन्सची खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध केलं? रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध शतक केलं. 57 चेंडूत केलं. किती चेंडूत केलं? 57 चेंडूत केलं. आणि या ठिकाणी कोणत्या स्टेडियम केलं? तर कोट्टांबी स्टेडियम. कोट्टांबी स्टेडियम. बघा, म्हणजे कोणत्या संघाकडून? मुंबई इंडियन्स. कोणत्या संघाविरुद्ध? रॉयल. कोट्टांबी स्टेडियमवर 57 चेंडूमध्ये इंग्लंडच्या सायवल ब्रंटनं महिला IPL मधील पहिलं शतक केलं. जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळालेली फिके नदी. कुठली नदी? फिके नदी टिंबटिंब देशात आहे, तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेपैकी एकूण किती ठिकाणी महिला महापौर असणार आहेत? किंवा आता विराजमान ह्या महिन्यामध्ये ज्या फेब्रुवारीपर्यंत 15 फेब्रुवारी ह्या महिला महापौर झालेल्या असतील, तर टोटल किती आहेत? 15 महिला महापौर 29 पैकी 15 ठिकाणच्या. त्यानंतर गोवा लोकायुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? संदीप शिंदे मराठा आरक्षण समितीचे जे काही प्रमुख होते ते आता गोवा लोकायुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी विद्यार्थी मित्रांनो 28 जानेवारी 2026 ला त्यांचं दुःखद निधन झालं. म्हणजे अपघाती या ठिकाणी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबाबतची विधान आहेत. 6 वेळा उपमुख्यमंत्री, अर्थसंकल्प 11 वेळा सादर केला, खो खो, ऑलिम्पिक आणि कबड्डी असोसिएशनचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते आणि 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. ही सगळी विधानं अजितदादाच्या बाबतीतली बरोबर आहेत. म्हणून अ
ब, क आणि ड 4 नंबर पर्याय या ठिकाणी तो बरोबर आहे. पुढला प्रश्न, राजधानी दिल्लीतील करियप्पा मैदानावर पार पडलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या टिंबटिंब हिने देशातील सर्वोत्कृष्ट छात्र हा बहुमान पटकावला. तर तनू भान हिने पटकावला आहे. कोणी पटकावला आहे? तनू भान हिने पटकावलेला आहे. त्यानंतर बघा, बॅसिलस सबटिलिस ला राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे भारतातील पहिले राज्य टिंबटिंब होय, असा हा प्रश्न आहे. तर भारतातील पहिले राज्य केरळ आहे. कुठलं आहे? केरळ. आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक मानवी दूध पेटी कोणी स्थापन केली? तर आर्मिंडा फर्नांडिस, डॉक्टर आर्मिंडा फर्नांडिस. त्यांना पद्म पुरस्कारामधला जो पद्मश्री जाहीर झालेला आहे, तर त्यांना हा पुरस्कार मिळाला पद्मश्री 2026चा. ह्युमन मिल्क बँक स्थापन केलेली आहे. आणि शेवटचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये पार पडलेली भारत युरोपियन युनियन शिखर परिषद ही कितव्या क्रमांक होती? तर 16व्या क्रमांकाची होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी इयरबुक घेतला असेल किंवा घेतलं नसेल तर आगामी मे, जून आणि जुलैमध्ये किंवा पोलीस भरतीसाठी उपयुक्त, सरळ सेवा भरतीसाठी ज्या काही तलाठी वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यासाठी उपयुक्त 2025 सगळं पूर्ण कव्हर केलेलं 400 पानाचं इयरबुक देवाचा दूर संपादित युनिक अकॅडमी प्रकाशित 75वी आवृत्ती मार्केटला उपलब्ध आहे. किंवा घरपोच पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.